मी नेहा खान, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काल रात्री औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रात्री 9 वाजेच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले। त्यांच्या समवेत गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, अभिमन्यू पवार हेही होते। प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, अतुल सावे, अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। त्यानंतर ते एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याकरता रवाना झाले। काम सुरू केलं आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून विधानसभा आणि मंत्रिपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केलं। विशेषतः आदिवासी समाजाकरता त्यांनी केलेलं काम हे सदैव लक्षात राहील। आदिवासी समाजाच्या आश्रमशाळा असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, सामाजिक दुर्बल घटकाकरता, आर्थिक दुर्बल घटकाकरता त्यांनी उभ्या केलेल्या व्यवस्था असतील किंवा नगर जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षणाच्या सोयी असतील, सातत्याने वंचितांकरता लढणारा हा नेता होता। त्यासोबत सिंचनाच्या सोयी शेतकऱ्यांना मिळाव्या म्हणून त्यांनी केलेलं काम असेल। निळवंडे धरणाच्या संदर्भात ते ज्यावेळेस विरोधी पक्षात होते आणि मी मुख्यमंत्री होतो, मी त्यांना विनंती केली, त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की हे धरण पूर्ण केलं आणि कालवा झाला तर आपल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना विशेष मदत त्यातनं मिळेल। तात्काळ त्यांनी पूर्ण सहकार्य केलं। जे विरोधात होते त्यांच्याशी स्वतः चर्चा केली आणि निळवंडेचं काम पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी मोठी मदत त्यांनी केली। त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम काम केलेला अशा प्रकारचा नेता होता आणि एक युग गाजवलेला अशा प्रकारचा आदिवासी समाजातला एक नेता की ज्यांच्याकडे एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जायचं। त्यांचं वक्तृत्व हे अतिशय अमोघ अशा प्रकारचं होतं, अतिशय उत्तम अशा प्रकारचं होतं। त्यांची प्रगल्भता, त्यांचा व्यासंग, त्यांचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाच्या होत्या। त्यामुळे असा एक नेता आपल्यातून निघून जाणं ही खरोखर अतिशय दुःखद अशा प्रकारची बाब आहे। उद्या त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे। शासकीय इतमामामध्ये अंतिम संस्कार करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि उद्या त्यांचा अंतिम संस्कार झाल्यानंतर परवा आम्ही विधानसभेत त्यांना श्रद्धांजली देऊ। पण ही खऱ्या अर्थानं त्यांना विनम्र श्रद्धांजली देत असताना त्यांच्या कुटुंबावर आज काही आघात कोसळलेला आहे। कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत, आप्तेष्टांच्या पाठीशी आम्ही आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो। सर हिंदी में सर